पतले 4 वाजलेत. 9 वाजल्यापासून आम्ही काढतो. साहेब तरी पण अजून डेकोरेशन झालेलं अशी नसतं लागली. नमस्कार मंडळी, मी स्वतः मालक तुमचं स्वागत करतो या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता एवढा फोकस पडतो माझ्या मागे. तर जशा प्रकारे टीजर टाकलेला त्या हिशोबाने आमची प्रवास सुरू होतोय ठिकाणा. ते आता सगळी पूजा विजा चालू आहे. हां, यश नसतो पूजा वगैरे करून निघायची गोळी घेतो. दोघंच आहे आम्ही. नंतर पाती गेलाय पुढे गाडीवर बसने पुढे. तो काल रात्रीच पोचला. आम्ही सकाळी लवकर निघतो. आता किती वाजले रे? 4:18 झाले. तर निघूया. एक जण आहे तो सिद्धेश, तो पण 28ला येणार आहे. तर बघूया पुढे काय काय होते. आम्ही निघतो. हां, 10पर्यंत पोचू आम्ही. म्हणजे आरामात जाणार आहे, रमत गमत. बघू दाखवच जे काय बोलते. यत्र यत्र त्यांची पात्र पूजा करून येतो. भेटूया पुढे. मोर्या चांगला निघला ना. कोकण हायवेला पोचलो अशा प्रकारे आम्ही. आवाज येतोय काय ते भेटूया पुढे. सो फायनली मंडळी आम्ही माणगावला पोचलो. दोघं जण बघू शकता. तर साहिल गेलाय तिकडे, फोन लावतोय. दिसतच घरी तो कळवतं की आम्ही पोचलो वगैरे. तर बघूया आता इकडनं नाश्ता व पाणी घेऊ आणि डायरेक्ट जाऊ तिकडे. तिकडे पोचल्यावर पण दाखवू. आणि या ब्लॉगमध्ये डेकोरेशन वगैरे सगळं येईल. तर बघूया पुढे जे काय होईल ते तुम्हाला दाखवायचं. भेटूया पुढे. काय ग. तर फायनली अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे की नाही. क्या रे. अशा प्रकारे पोचलो आम्ही. मध्ये शॉट घ्यायचा विचार होता पण पावसाने आणि सामान वगैरे पण होतं. म्हटलं जाऊ दे, घरी आल्यावर काय ते होईल. तर बघूया आता जे काय अपडेट असतील ते पुढे देऊ. हो की नाही. डेकोरेशन बाकी आहे ना.
बरंच काम आहे, भेटूया पुढे. सो गाईस, ब्लॉगरचे सस्ते नशे बघा. हवा बेकार झोप आली होती आणि उशीला पाहिजे होती काय ते हवा मारण्याची गरज, हवा भरायची गरज होती. तर झोप उडाली असेल बिचारायची हवा मारता मारता. पोर्टेबल उशी. ओ शिट मॅन. अरे त्यावा. भेटूया पुढे. हां पुढे भेटूया पुढे. आता सध्या आराम. अरे यार खरं बरं वाटतंय मला हवा मारण्याचं सुख. वा. आता हवा बरीच हवा निघली असं. एकच आहे उशी बाळा. जाऊ दे भाऊ, नंतर भेटू. तर मंडळी, हा लुक आहे आमचा आणि हा गरीबाचा. बघूया आता काम सुरू होईल, टाइमलेस वगैरे काढूया आहे ना. भेटूया. कुठला मोहम्मद शरबत. झालं बरोबर 10-20. सगळं माहिती होतं ना तुला. बरोबर बरोबर वाटलं काय. बरोबर बरोबर. बघा आता मारून. अशा प्रकारे टी ब्रेक सुरू आहे. ओके नाही, काम किती झालेलं आपल्याला. रंगरंगोटी चालली आहे या प्रकारे, अजून बाकी आहे. हा, पूर्ण मेहनतीने काम चालू आहे. ओके नाही का. याचा लुक वगैरे काय कॉमेडी आहे. मम्मी वाटतं मम्मी. तर चहाचा ब्रेक झाल्यावर परत हे काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतो जे काय असेल ते अपडेट. भेटूया पुढे. सो फायनली कलरिंग झालेले आहे. हालत बघू शकता आमची. कलर बिलर सगळे पॅन्ट सगळं खराब झाले ओव्हरऑल पूर्ण. ओके नाही. आता जरा बिस्किट खाण्याचे प्रयत्न. ओके नाही. कलरिंग झालेलं ते शूट करतो आणि दाखवतो तुम्हाला कसं झालं कसं नाही. ओके नाही. उद्या डेकोरेशनची तयारी होते. तर बघू, हा ब्लॉग जरा मोठा होईल, थंबनेलवरनं समजलं असेल तुम्हाला. ओके नाही. पहिले विचार करत होतो छोटा बनवेन, पण आता बोलतो जाऊ दे, मोठा होऊ दे. आणि खूप मोठा होणार आहे कारण का आमची जर्नीच खूप मोठी आहे. या म्हणजे पूर्ण मोठा नाही, 2-3 पार्ट मध्ये टाकणार आहे आणि ते लगेच टाकणार आहे. इथल्या इथे एडिटिंग करून. फक्त रत्नागिरीचा जरा लेट होऊ शकतो कारण की तिथे रेंजचा प्रॉब्लेम आहे. ओके नाही. बघूया जे काय बोलते. तुम्हाला दिसेलच साईबाबा लुक दोघांचं. मुंह दिखाई करेंगे. राम राम भाईयो. तुम्हाला दिसतच असेल सगळीकडे पिंक झालंय. सगळं कलरिंग केली आहे, दाखवतो. हे सगळं केलंय ए टू झेड. फक्त किचन राहिलंय. किचन नाही करायचं. एक फक्त पिलर राहिलाय बस. बाकी सगळं झालंय ए टू झेड. मध्ये मध्ये लाईट जात होती तरी पण आम्ही थांबलो नाही. टॉर्चवर
बिंदास एकदम लढत होतो जे काय आहे ते ऑन दी स्पॉट. साल्टी गेली, मृदुबा अजून आहे. आता बघूया एंड पर्यंत काय होतंय. ओके नाही भेटूया. फुल आडावरती इज्जत आहे, काम चालूच आहे. नॉन स्टॉप. तर मंडळी विषय असा आहे, रात्रीच्या आम्ही आलोय 12 किती वाजले रे? 12:20 झाले. त्यांना पिक्चर वगैरे डाउनलोड करायचं होतं, सिरीज वगैरे. तर आम्ही बाहेर आलोय रेंजमध्ये. गावाला पण रेंज असते. हां, इथे जिओला रेंज आहे, पण यांचे हे वोडाफोनवाले म्हणून. तर डाउनलोडिंगला आलोय. तर तिथे डाउनलोडिंग चालू आहे. अंधारात उभे दिसत आहेत हां थोडेफार. तर तेच अपडेट द्यायची होती तुम्हाला बस. बघूया आता, मी फोकसच्या पुढे समोर उभा आहे. बघूया आता घरी जाऊन गप झोपायचं आणि व्हिडिओ पण दाखवेल तुम्हाला जो काय कलरिंग झाली ती. भेटूया आपण. ओके सो मंडळी, सकाळी मॉर्निंग वगैरे झाली. आता फ्रेम डेकोरेशनचं काम चालू आहे. तर फ्रेम वगैरे फिट केले आम्ही जस्टच. आणि त्याच्यात लय गोष्टी होत होती. तर म्हटलं कसं काय ते डोकं चालून केलं आहे. फुल स्ट्रगल झाला आहे. ते शूट नाही केलं पण कारण की पूर्ण इकडे गोंधळ चालू होता. पूर्ण जाऊ दे. तर फ्रेम दाखवतो तुम्हाला. सो मंडळी, आता आम्ही आलोय माणगावला याने चाललाय. तर इथे चालू आहे तेच डेकोरेशनचं सामान वगैरे घेतोय. तर दाखवतो आता. पट्ट्या वगैरे घ्यायला आलोय. नंतर कांदे बटाटे वगैरे सगळं ते घरातलं पण सामान घ्यायचं आहे. आणि पुढे वायर वगैरे पण घ्यायचे, ते लाईटनिंगला लागणार आहे. हाँ 5 परफेक्ट 5 रख दो, चलेगा. कैसा लग रहा है? हा भिजून पूर्ण झालाय तयार. रेनकोट मी घरी बाटली आणि आमचे रेनकोटवर हालत जात. त्याचं एक राज आहे, ते जाताना सांगतो. आधीच नको सांगायला. भेटूया. कसं मंडळी, सगळी शॉपिंग झालेली आहे. तर हे बंधू आम्हाला घ्यायला आलेत. दिवसभर धावपळ होती आज. सगळं सामान घेतलेलं दाखवतो तुम्हाला. याला मी सोडला पण होता माणगावच्या मार्केटला आणि परत घ्यायला पण आलोय. मेन माझं काम हे नाही आहे. इकडे सिलेंडर आणायचंय पण सिलेंडर आला नाही. इथून मगापासून हा सगळा इश्यू चालू आहे. तर बघूया, धावपळ चालू आहे. बघूया जे काय होईल ते. तुम्हाला सामान पण दाखवतो किती कसं काय. ओके नाही का, दाखवतो. त्याचा चेहरा उतरला. 8 किलो वजन उचलायला लागते म्हणून दाखवतो त्याचा चेहरा. का नाही उतरला तुझा? हा एवढूसा वजन उचलून तर ते चेहरा उतरला. हा आता हे सगळी शॉपिंग आहे. पट्टी आणि आता चहा प्यायला बसलो. ओके नाही का, चहा पिऊ आणि घरी गप घरी. केस आहेत का रे? हा केस आहेत डोक्यावर हात फिरवते. चल भेटूया मग पुढे. ओके नाही का.
बेत खूप स्पेशल आहे आणि आज खूप दगदग झाली आहे, त्याच्या हिशोबाने डिझर्व करतो. दाखवतो तुम्हाला. ही भाजी आणि ती पावभाजी. मीन्स पावभाजी. बच्चे के लिए में बटाटा नाही पावभाजी. पावभाजी. बच्ची किती में पावभाजी. बघूया. हे सगळं खातो आणि मग इकडे कामाला लागायचे. अजून बाकी आहे. वाजले किती 10 आणि अजून इथे काहीच नाही झालं. उद्या गणपतीचा पहिला दिवस. तर आज पूर्ण रात्र जागून सगळं काम करायचं. सगळं चालू. भेटूया पुढे. काय रे मग कसं वाटते? जाम पतले बाय. 4 वाजलेत. 9 वाजल्यापासून आम्ही काम करतोय. नस्टर अशी लागली. 4 वाजले तरी पण अजून डेकोरेशन झालं नाही. अशी नस्टर लागली. आता थोडं मोडं झालंय. पांढऱ्या कपड्यावर काम चालू होतं. कुठे आहे रे पांढरा कपडा? आता लपवून ठेवलंय. आता सध्या दुसरं डोकं चालवतंय. बघू. हे पण सगळं बघूया आता काय होते. सस्ते नशे. ओके सो मंडळी आत्ता जस्ट काय डेकोरेशन झालंय. सदरी बुद्धी झालोय. पूर्ण रात्र झाली. आता वाजले 8. माझे डोळे बघू शकतात. तुझे का माझे पण बघ. पातेचे डोळे दिसतात. माझे डोळे दिसणार पण नाही. बघू इकडे इकडे देख. नाहीच. तर डेकोरेशन वगैरे झालंय जस्ट. तर दाखवतो काय ते काय बोलेल काय लक्षात राहत नाही. तू बोल ग. सुधीर बुधीर होते. मग डेकोरेशन सध्या शोधित नाहीत आहोत आम्ही. म्हणून आम्ही एक बाहेर राऊंड मारून येणार आहे आणि त्याला फ्रेश होऊन मग नंतर झोपायचा विचार झाला तर बघू. गणपती वगैरे आणून झालं तर दाखवतो डेकोरेशन सिनेमॅटिक.
अरे माझा पाय स्लिप होईल. तर मंडळी आता विषय चालू आहे गणपती आगमनाचा चालू आहे हे आणायला. तर तेच चालू आहे. यावर्षी हा मान या मंडईला दिलाय. तर एक्साइटमेंट बघा त्याची. नाही चांगलं दिसतंय रे. फोटो पोस्ट पाहते लुक दे जरा. अच्छा सॉरी. तर हा शॉर्टकट मी पहिल्यांदा बघते रे मंदिरात जायला. हा म्हणून स्लीपरी आहेत. गणपती जाताना इकडनंच घेऊन जायचे. नशीब गणपती पाठवून ठेवायचा. ती माती साईडला लावायची. इकडून त्या गणपतीचं नाम रंगीला पोचतो. देखो रे इज्जत है समाज में. इज्जत है की नाही. यत्र चंचू बात्र. भेटूया मंडई दाखवतो तुम्हाला किती जमले किती नाही. बघूया. मी पण मंडईचं टी शर्ट घातलंय. डोंगरोलीकर. भेटूया पुढे. मंडळी विषय असा आहे, सगळे आपापल्या गणपतीला काय म्हणतात माती माती, कारण की हां आता ती सगळी तयारी चालू बघू शकता.
तुला गिंबल ठेवायला लागेल ना का आणि मदतीला यावं लागेल. तुझ्या वजन आहे हां काय बोलतो आयला म्हणजे खांबे डोक्यावर घेताना जाताना हालत होणार आहे वाटतं तिथे. बघूया आता काय होईल ते. मी माझं घरचं घरी गणपती उचलायला भेटलं. मला सौभाग्य आहे. मेरी हा? हे माझं सौभाग्य आहे. मला भेटलं आगमनाला जे काय होतं ते सगळं चांगलं आहे. बघूया भेटूया पुढे ह्याला मदत करूया. अरे फोटो काढलेत रे बाबा. काढलेत ना हा मग बादशाहचं. विषय आहे का. वा गलत केला. आणि तेव्हा असं दरवर्षी येत राहा आणि काय चुकलं माफ कर. पाणी भरा हा मार्ग चाय चाय बनवायची
लावला मंडळी. विषय असा आहे, आम्ही माणगावला गेलेलो, ते एका व्यक्तीला घ्यायला गेलेलो, तो म्हणजे आपले माननीय सिद्धेश शेठ. आणि हा त्या येड्याला ओळखतात, तर याला घेतलं. आता आम्ही परत चाललो आहे. हे त्याचे ग्लोव्स वगैरे म्हटलं ट्राय करूया, ओके नाही. तर आता त्याला घेतला, आता परत चाललो आहे घरी. जरा सामान पण घेतलं आणि आता परत घरी गेल्यावर मस्त आराम. आणि 1.5 दिवसाचा विसर्जन. हां, आता विसर्जनचा ब्लॉग पुढे घेऊ आम्ही, तर बघूया, भेटूया, ओके नाही. भेटूया पुढे. गणपती बाप्पा
काय सगळे बोलतो नव्हे तू कुठे लपव इकडे लपवायचं चाललंय ओके. सो फायनली मंडळी विसर्जन वगैरे झालेलं आहे पातेच्या गणपतीचं आणि हा पेंगायला पूर्ण मग असं चला बी एक मॅरेथॉन हो जा. हा चल धाव पेंगायला नाही ना धाव चल हे डेकोरेशन बोलतंय विसर्जन वगैरे सगळं झालंय. आता परतीचे प्रवास चालू आहे. सगळे मागे मंडळी येत आहेत चालत. आम्ही पुढे चालतोय. आमच्याकडे पावर आहे हो की नाही पावर आहे पावर पप्पी हो जाए पप्पी हो जाए. तर हा व्लॉग मी इथे एंड करतो कारण की हा भला मोठा व्लॉग झालाय आणि स्टोरेजने पण साथ सोडली. तर हा व्लॉग एडिट करून पटकन अपलोड करून भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता नेक्स्ट व्लॉग गोरेगाव गणपतीपुळे देवगाली बीच आणि मग रत्नागिरी. हा पूर्ण एकच बनवूया ना. दोनच पार्ट होते है ना. वेगवेगळे बनवू वेगवेगळं. एक मध्ये छोटा असतो बरा पडत. हां व्ह्यूज भेटेल जाऊ ओके. एक मध्ये छोटा गोरेगाव नंतर गणपतीपुळे आणि देवगाली आणि मग लास्टला रत्नागिरी असे ठेवूया पार्ट है ना. काय का असे पार्ट ठेवूया. गोरेगाव आणि गणपतीपुळे आणि देवगाली बीच आणि मग लास्टला रत्नागिरी. आधी आता हे 3-4 दिवसांचं जेव्हा येईल तेव्हा येईल. बघूया आता काय होते काय नाही. येईल जेव्हा येईल. हां भेटूया नेक्स्ट वर. काय दादा दाखव दुसऱ्या पण गावातील गणपती विसर्जन चालू आहे दाखवतो. पण हा तरी एडिट करू दे. तो दाखवायला एडिटिंग होईल ना. तर तिघा भेटूया नेक्स्ट वर कधी. तब तक के लिए टाळा. एक मंडे रागवला त्याला घेतलं नाही एंडिंग मध्ये. मला विसरले नाही रे हिची चुकी आहे. ही मागे बोचा ठुमकर चालू होती. अजिबात नाही. बोलत होतो काकांशी डिस्कशन चालू होतं. काय नाही नुसतं बायकांसारखा पोल हळूहळू चालू होता. काय विषय नाही. पकडीचा हळूहळू पाय त्याचे नाजूक आहेत म्हणून. अजिबात नाही. दगड झाले. आता पण बघा कसे चालतं.